नमस्कार, मी प्रियांका नागने. आज आपण एक नवीन जॉब अपडेट्सबद्दल बोलणार आहोत. ICAR नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. एज क्रायटेरिया काय लागणार आहे, अर्ज कोण कोण करू शकणार आहे, वेतन किती असणार आहे, अर्ज करायची पद्धत काय आहे, डेट कधी स्टार्ट होणार आहे, लास्ट डेट काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कोणतं आहे, एज्युकेशन कोणतं आहे, हे पूर्णपणे माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे, आपल्याला इथून जॉब अपडेट भेटलेले आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आहे, आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. इथे बघा दिलेलं आहे, डेट्स कधीपर्यंत आहेत, त्याच्यानंतर स्टार्टिंग डेट आहेत ते पण सांगितलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथे अर्ज पाठवायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख बघा 7 ऑक्टोबर 2023 आहे, संध्याकाळी 5:30 पर्यंत. ॲप्लिकेशन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवून द्यायचं आहे. बाय पोस्ट स्पीड तुम्ही करू शकणार आहात. इथे मेन्शन केलेलं आहे, ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. तुम्हाला कॅन्डिडेट्सला इंटरव्ह्यू थ्रू तुम्हाला बोलवलं जाणार आहे. 7 ऑक्टोबर 2023 ही शेवटची डेट असणार आहे. त्या डेट नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. हे पूर्ण माहिती झालेली आहे अर्जाबद्दल. आता आपण एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे हे बघून घेऊयात. आपल्याला इथे पोस्टचे नाव दिलेले आहे ते सुद्धा बघून घ्यायचं आहे. पोस्टचे नाव आहेत बघा. फर्स्ट आहे प्रोजेक्ट असिस्टंट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्टिव्ह सांगितलेलं आहे. नंबर ऑफ पोस्ट आहे 1. नेम ऑफ प्रोजेक्ट दिलेला आहे. ही जी जॉब आहे कंत्राटी बेसिसवर आहे, म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे. आपण हे बघू शकणार आहात. संस्थेचं नाव सांगितलेलं मी तुम्हाला, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे. आणि इथे तुम्ही जर तुमचं क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट डिग्री असाल तर नक्कीच तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. हे तुम्हाला दिलेलं आहे. काय डिझायरेबल आहे, त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, विथ एक्सपिरियन्स इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स सांगितलेलं आहे. आणि इथे तुम्हाला पर मंथ 25,000 रुपये भेटून जाणार आहे. ही सॅलरी असणार आहे आणि इथे प्रोजेक्ट ड्युरेशन सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर जी सेकंड पोस्ट आहे ती आहे प्रोजेक्ट असिस्टंटची. इथे नंबर ऑफ पोस्ट असणार आहे 6 आणि इथे सुद्धा कोणत्या प्रोजेक्टवरती काम करायचं आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे जे क्वालिफिकेशन लागणार आहे हे असणार आहे बॅचलर्स इन केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, फूड टेक, बायोटेक अँड अदर रिलेव्हंट डिसिप्लिन सांगितलेलं आहे. इथे सुद्धा सॅलरी 25,000 पर मंथ भेटून जाणार आहे आणि प्रोजेक्ट ड्युरेशन 31 मार्च 2024 पर्यंत सांगितलेलं आहे. इथे सुद्धा डिझायरेबल काय कंडिशन आहे सांगितलेलं आहे. वर्क एक्सपिरियन्स इन फूड लॅब विल बी प्रेफरेबल असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी स्क्रोल करत आहे. जी थर्ड आपली पोस्ट आहे रिसर्च असोसिएट आहे. इथे 4 पोस्ट दिलेला आहे. इथे सुद्धा सांगितलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन PhD हवी आहे रिलेव्हंट सब्जेक्टमध्ये, म्हणजेच काय ॲग्रिकल्चर केमिकल्स असू द्या, तुमचं पेस्ट मॅनेजमेंट आहेत, असे वेगवेगळे पद्धतीने सांगितलेलं आहे. ते मास्टर्स डिग्री सांगितलेलं आहे किंवा इन द अबाव सब्जेक्ट. जे काही सब्जेक्ट्स मेन्शन केलेले आहेत हे तुम्ही बघून घ्या. तुमचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे अप्लाय करू शकणार असेल तर नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे. इथे सॅलरी डिटेल सुद्धा सांगितलेलं आहे. 49,000 म्हणजेच काय 49,000 प्लस HRA फॉर मास्टर डिग्री सांगितलेलं आहे आणि इथं 54,000 प्लस HRA फॉर PhD सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जी फोर्थ आहे ती आहे सिनियर रिसर्च फेलो SRF. इथे 6 पदांसाठी जागा आहेत, पोस्ट आहेत. इथे जे एज्युकेशन क्रायटेरिया आहे ते मास्टर्स डिग्री इन द रिलेव्हंट सब्जेक्ट सांगितलेलं आहे. आता जे सब्जेक्ट्स असलेले आहे ते खाली तुम्हाला मेन्शन केलेलं आहे, तुम्ही एकदा बघून घ्यायचं आहे. इथे जे सॅलरी डिटेल सांगितलेलं आहे ₹31,000 प्लस HRA ॲज ॲप्लिकेबल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जी 5वी पोस्ट आहे, 5th पोस्ट आहे सिनियर रिसर्च फेलो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. इथे जे डिग्री पाहिजे आहे, तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे आहे ते सांगितलेलं आहे. मास्टर डिग्री इन रिलेव्हंट सब्जेक्ट, म्हणजे कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहे. कम्प्युटर सायन्स असू द्या, कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, हे सांगितलेलं आहे. आणि ते सॅलरी डिटेल्स 31 प्लस HRA ॲज ॲप्लिकेबल असं सांगितलेलं आहे. म्हणजे इथे 31,000 सॅलरी प्लस HRA ॲज ॲप्लिकेबल मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर जे 6th पोस्ट आहे, 6वी पोस्ट आहे YP1. इथे बॅचलर्स इन केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, फूड टेक, बायोटेक अँड अदर रिलेव्हंट डिसिप्लिन्स असं एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. आणि इथे ₹25,000 म्हणजेच 25,000 पर मंथ भेटणार आहे ॲज अ सॅलरी. त्यानंतर YP सांगितलेलं आहे. फर्स्ट 1 पदांसाठी आहे. इथे सुद्धा मेन्शन केलेलं आहे तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया ग्रॅज्युएट इन BCom, BSc, BCA,
BCA from recognized university having working knowledge of ERP, E-Office, PFMS असं मेन्शन केलेलं आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला 25,000 रुपये भेटणार आहेत. इथे डिझायरेबल क्वालिटी सांगितलेल्या आहेत. गुड कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे आहे. असून जे 8वी पोस्ट आहे YP इथे सुद्धा एज्युकेशन क्रायटेरिया मेन्शन केलेला आहे. ग्रॅज्युएट इन BCom, BSc, BCA विथ 60% मार्क्स असं मेन्शन केलेलं आहे. इथे 25,000 पर मंथ भेटणार आहे. हे जे तुम्हाला हे 1 इयरसाठी असणार आहे आणि जे YP1 हे सुद्धा 1 इयरसाठी असणार आहे. तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे. ऍप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे. आता आपण इथे वयोमर्यादा किती लागणार आहे किंवा त्याच्यानंतर अनुभव काय असणार आहे हे सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत. आपण आता एज क्रायटेरिया काय लागणार आहे ते बघणार आहोत. इथे टर्म्स अँड कंडिशन सांगितलेले आहेत. इथे मिनिमम 21 इयर्स अँड मॅक्सिमम 45 इयर्स सांगितलेलं आहे. म्हणजेच काय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्ष सांगितलेलं आहे YP1, YP2 अँड PN साठी. आणि सेकंड एज लिमिट दिलेलं आहे SRF अँड RA मॅक्सिमम 35 वर्ष मेन्ससाठी आहे आणि 40 वर्ष वुमेनसाठी दिलेलं आहे. हे जे इंटरव्ह्यू प्रोसेस होणार आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा होणार आहे. ऑन गुगल मीट सुद्धा सांगितलेलं आहे. हे माहिती सांगितलेली आहे. नेक्स्ट आपण जे फॉर्म आहे ते कसं असणार आहे बघणार आहोत. आता इथे ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे ते तुम्हाला पूर्णपणे फिल करून अटॅच करून जे सर्टिफिकेट्स असतील त्याला अटॅच करून तुम्हाला सेंड करायचं आहे. इथे नेम ऑफ प्रोजेक्ट आहे, नेम ऑफ पोस्ट दिलेला आहे, पोस्ट कोड दिलेला आहे, तुमचं नाव असणार आहे कॅन्डिडेटचं. त्याच्यानंतर इथे मराठीमध्ये द्यायचं आहे. इथे इंग्लिशमध्ये ब्लॉक लेटर्स म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये मेन्शन करायचं आहे. फादर्स किंवा हजबंड नेम आहे. मेल फिमेल ट्रान्सजेंडर असेल ते मेन्शन करायचं आहे. डेट ऑफ बर्थ असेल ते मेन्शन करायचं आहे. एज ॲज ऑन लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन मेन्शन करायचं आहे. हे पूर्ण माहिती भरायचं आहे. हे फॉर्म असणार आहे. तुमचे मार्क्स भरायचे आहेत इथे. त्याच्यानंतर इथे जे तुमचे सर्टिफिकेट्स असणार आहे किंवा तुमचे काही नेम ऑफ ऑर्गनायझेशन दिलेलं आहे, पोस्ट पोझिशन हेल्ड दिलेलं आहे, पूर्ण डॉक्युमेंटरीचे प्रूफची माहिती भरायची आहे. हे पूर्ण अटॅच करून तुम्हाला हे पोस्टद्वारे सेंड करायचं आहे. लास्ट डेट असणार आहे 7 ऑक्टोबर. लक्षात घ्या संध्याकाळी 5:30 पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरून पाठवायचं आहे. ऍप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे 17 सप्टेंबर पासून. तर तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे. हे पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तुम्ही एकदा ते सुद्धा बघून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला शेअर करा. थँक्यू.